हा मुलांनो हे लक्षात ठेवण्याकरता एक टेक्निक सांगतो. बरं, पहिल्यांदा आपण कुठले हे दोन ट्रायंगल्स बघितले का नाही, रेड आणि ब्लॅक. हा रेड आणि ब्लॅक. मग ह्याला नंबर देऊया का आपण? ह्याला नंबर देऊया. बघा लक्षात घ्या, रेडला इथं 1 नंबर दिला आणि ह्या ब्लॅकला 2 नंबर दिला. म्हणजे इथं रेड आणि ब्लॅक, हा रेड 1 नंबर आणि हा ब्लॅक 2 नंबर, हे दोन घेतले. बघा, फर्स्ट अँड सेकंड ट्रायंगल. त्याचा बेस या साईडला आहे आणि व्हर्टेक्स इकडे आहे. नंतर काय करायचं, फर्स्ट आणि थर्ड हा ट्रायंगल घ्यायचा. म्हणजे हा फर्स्ट आणि हा थर्ड घ्यायचा. फर्स्ट आणि थर्ड, फर्स्ट आणि थर्ड. म्हणजे इथं आला बघा सर, हा फर्स्ट आणि हा थर्ड आला बघा सर. आला का? फर्स्ट आणि थर्ड हा ट्रायंगल आला. इथे बघा बरं, नंतर जेव्हा आपण पार्ट 3ला जातोय तेव्हा हे दोन सेकंड आणि थर्ड बघतोय बघा सर. सेकंड आणि थर्ड बघतोय बघा. म्हणजे इथं कसं येतोय, हा ब्लॅक जो आहे तो 2 नंबर आहे, बरोबर सर. आणि हा जो ब्ल्यू आहे तो 3 नंबर आहे. 2 आणि 3 नंबरचा पाहतोय बघा सर. लक्षात घ्या, पहिल्यांदा 1 आणि 2 हा जो आहे रेड आणि ब्लॅक. नंतर लक्षात घ्या 1 आणि 3 म्हणजे लक्षात घ्या रेड आणि ब्ल्यू. आणि लास्टला कुठला बघतो आपण, ब्लॅक आणि ब्ल्यू. हा कुठला बघतो, ब्लॅक आणि ब्ल्यू. ही मेन फिगर लक्षात ठेवा. ह्या छोट्या छोट्या आकृत्या नाही काढलात तरी चालेल, लक्षात घ्या, बरोबर आहे. आणि आता आपण पाहतो आहोत कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, जो खूप महत्वाचा आहे. कॉन्व्हर्सला म्हणतात सर व्यत्यास. मराठी शब्द काय बघा सर, व्यत्यास. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. तो काय सांगतो, त्याला प्रूफ नाहीये सर. इन द एक्झाम प्रूफ इज नॉट नेसेसरी. परीक्षेमध्ये याची सिद्धता नको आहे. हा, समजून घ्यायचं आहे फक्त, कॉन्व्हर्स समजून घ्यायचं आहे. हा प्रूफ पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इफ अ लाईन डिवाइड्स एनी 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो. समजा एक ट्रायंगल आहे सर, बघा सर, समजा एक ट्रायंगल आहे असा, हा एक ट्रायंगल आहे. मी 3 ट्रायंगल्स काढतो सर तुमच्या समोर. किती काढतो बघा सर, 3 ट्रायंगल्स काढतो. हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. 3 ट्रायंगल्स काढतो तुम्हाला समजावं म्हणून सर, बाकी काही नाही. हा बघा सर, इफ अ लाईन डिवाइड्स एनी 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो. समजा एखादी लाईन असेल सर आणि ती लाईन ह्या 2 साइड्सला समजा डिव्हाइड केली, अशी डिव्हाइड केली. म्हणजे कसं झालं बघा सर, तर हे 4 आहे समजा आणि हे 2 आहे. हे लक्षात घ्या 6 आहे आणि समजा हे 3 आहे. म्हणजे किती होईल, 3 दोन्ही 6, जे 2/1 आणि 2/1 असं होतंय सर. लक्षात घ्या, रेशो त्याचा सेम रेशो होतं. ही लाईन ह्या 2 साइडला सेम रेशो मध्ये डिव्हाइड करते. म्हणजे समजा जर एक पण ह्याला नाव दिलं तर ए बी सी आणि समजा हे दिलं पी क्यू. हा, तर हे कसं होईल बघा सर, तर ह्याच्यामध्ये हा जो रेशो आहे एपी डिव्हायडेड बाय पीबी, एपी डिव्हायडेड बाय पीबी, तो किती आहे 4/2. दॅट इज 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2/1. रिझल्ट नंबर 1. दुसरा रेशो काय, AQ अपॉन QC. AQ अपॉन QC इज इक्वल टू 6/3. इट इज 3 1 जा 3, 3 2 जा 6, 2/1. रिझल्ट नंबर 3. बघा बरं सर, 2/1 2/1 हे सेम आले. मग जर AP अपॉन, लक्षात घ्या, इफ हा AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC असा असेल, AP अपॉन PB इज इक्वल टू 2/1 2/1 सेम असेल, तर देन this line PQ is parallel to BC. Then line PQ is parallel to BC. Then the line is parallel to third side. या बाजूच्या 2 तुकड्यांचा भागाकार आणि या बाजूच्या 2 तुकड्यांचा भागाकार सेम असेल तर ही लाईन तिसऱ्या साईडला पॅरलल असते, समांतर असते. असं हे दाखवतो. नाही कळलं, इकडे या बघा, आणि एकदा ट्राय करूया सर. लक्षात घ्या, समजा एक लाईन काढायची आहे, ती एका बाजूला पॅरलल पाहिजे. सारखं खालच्या बाजूला का, ह्या लाईनला पॅरलल घ्या, अशी घेऊया सर. बरोबर सर, अशी बाजू घ्या, अशी पॅरलल घ्या आपण. अशी लाईन ही पॅरलल घेतली. लक्षात घ्या, हा ट्रायंगल एबीसी, हा ट्रायंगल एबीसी आणि ही PQ.
बघा बरं सर, ही पी क्यू. आता ह्या बाजूचा रेशो आणि ह्या बाजूचा रेशो सेम पाहिजे असेल तर ही लाईन थर्ड बाजूला पॅरलल असते. बघा सर, रेशो करताना आपण ह्याला असं करूया, लक्षात घ्या सर, इथं मी असं म्हणलं की हे 4 आहे आणि हे समजा 8 आहे, बरोबर आहे सर. आणि हे समजा लक्षात घ्या, असं मी असं इथं म्हटलं हे 5 आहे आणि हे 10 आहे. म्हणजे कसं होईल बघा सर, एपी अपॉन पी सी इथं मी घेतो, लक्षात घ्या सर, इथे एपी अपॉन पी सी इज इक्वल टू 4 अपॉन 8, 4 1 जा 4, 4 2 जा 8, बरोबर आहे सर. दुसरं काय आलं, बी क्यू अपॉन क्यू सी, बी क्यू अपॉन क्यू सी इज इक्वल टू 5 अपॉन 10, therefore 5 1 जा 5, 5 2 जा 8, सेम आहे. म्हणजे जर इफ एपी अपॉन पी सी इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी असेल, म्हणजे जर एखादी रेषा दोन बाजूंना प्रमाणात विभागत असेल, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो, इफ दिस लाईन divides two sides of the triangle in same ratio, then this line is parallel to third side. The line is parallel to third side. ही जी लाईन असते ती तिसऱ्या बाजूला समांतर असते. Therefore line PQ is parallel to AB. बघा सर, समजतंय का? समजा नाही समजलं आणि एक घेऊया, वन मोर. बघा सर, येते का? आता आपण ही लाईन ह्या साईडला पॅरलल घेतली, ही लाईन ह्या साईडला घेतली, आता ह्या साईडला पॅरलल घेऊया. बघा सर, म्हणजे कसं होईल बघा सर, माझ्याकडे लक्ष द्या. आता समजा मी अशी लाईन काढली, अशी लाईन, हा ट्रायंगल कसा आहे बघा सर, ABC, राईट. हा ट्रायंगल ABC, ही लाईन PQ. ओके. मग आता कसं होईल बघा सर, समजा मी ह्याला म्हटलं सर, इथं असं म्हटलं मी की दिस इज 2, दिस इज 4, लक्षात घ्या, बरोबर आहे, अँड दिस इज 3 अँड दिस इज 6. बघा बरं सर कसं होईल. आता आपण याची लाईन बघूया सर. बीपी अपॉन पीए किंवा एपी अपॉन पीबी असं घेतलं सर. समजा एपी अपॉन पीबी किती आलं सांगा, 2 अपॉन 4 म्हणजेच 1/2. दुसरं सी क्यू अपॉन क्यूबी, बरोबर सर. तसं एपी अपॉन पीबी, ए कडून बी कडे गेलं तर सी कडून बी कडे जायचं, ए कडून बी कडे गेलं, सी कडून बी कडे जायचं. सी क्यू अपॉन क्यूबी, सी क्यू अपॉन क्यूबी इज इक्वल टू 3 अपॉन 6, that is 1/2. दोन सेम आहे. therefore if AP upon PB is equal to CQ upon QB, म्हणजे if this line divides these two sides in same ratio, जर ह्या रेषेनं त्रिकोणाच्या दोन बाजूला प्रमाणात विभागलं तर then this line is parallel to third side. PQ is parallel to AC. PQ is parallel to AC. बघा आपल्याला समजतंय का सर? ह्याला म्हणतात कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूला प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा त्या तिसऱ्या बाजूला समांतर असते. इफ अ लाईन डिवाइड्स two sides of a triangle in the same ratio, then the line is parallel to the third side. आपल्या लक्षात द्या, this is the converse of BPT. ह्याला काय म्हणतात? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास असं म्हणतात. हे परीक्षेमध्ये लक्षात घ्या, एक्झाम्पलच्या स्वरूपात येतं, ह्याचा प्रूफ येत नाही. ओके, नाउ विल सी द एक्झाम्पल्स ऑन BPT. We are going to see examples on BPT. पहा सर, इथं examples on BPT. This is the first solved example. Here DE is parallel to AC. DE is parallel to BC. चेक करते हैं. DE is parallel to BC.
इथे बघा असं हा डीई जो आहे तो बीसी ला पॅरलल आहे आणि त्यांनी फाइंड एई असं म्हटलंय सर, राईट. मग इथं एई लक्षात घ्या. लेट एई इज इक्वल टू एक्स. बरोबर सर. एई ची व्हॅल्यू आपण किती घेऊया बघा सर, एक्स घेऊया, राईट. मग आता एई ची व्हॅल्यू आपण एक्स घेतली. आता हे काय झालंय बघा सर, डीई पॅरलल टू बीसी दिलेलं आहे. डीई पॅरलल टू बीसी, हा डीई पॅरलल टू बीसी दिलेला आहे. इट्स गिव्हन पक्ष. याला मराठीमध्ये काय म्हणतो सांगा सर, पक्ष म्हणतो. डीई पॅरलल टू बीसी. इफ अ लाईन इज पॅरलल टू द साइड ऑफ अ ट्रायंगल, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असेल तर ती इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागते. then the line divides the two sides in the same ratio. ही लाईन ह्या दोन बाजूंना सेम रेशो मध्ये डिवाइड करते. म्हणजे लक्षात घ्या, ह्याशी दोन रेशो मध्ये डिवाइड होईल सर. पहिली काय होईल सांगा, ही साइड एडी अपॉन डीबी. इथं काय होईल बघा सर, एडी अपॉन डीबी. बघा एडी अपॉन डीबी. इकडे काय होईल बघा सर, एई अपॉन ईसी. एई अपॉन ईसी. ही लाईन ह्याला पॅरलल आहे, पॅरलल साइड सोडा. ही लाईन ह्याला पॅरलल आहे, पॅरलल लाईन सोडा. ह्याचे दोन तुकडे, याच्या दोन तुकड्यांचा भागाकार इथं घ्या, याच्या दोन तुकड्याचं डिव्हिजन इथं घ्या. पॅरलल लाईन सोडा, ह्याचे दोन तुकड्याचं डिव्हिजन इथं घ्या, याच्या दोन तुकड्याचं डिव्हिजन इथं घ्या. आणि ह्याला काय नाव द्यायचं सांगा सर, बीपीटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. व्हॅल्यूज भरा सर. काय येईल सांगा सर, व्हॅल्यूज पहा सर. किती आलं, एडी 1.8, डीबी 5.4, AEX अँड EC 7.2, राईट. मग आता लक्षात घ्या, इथं पॉईंटच्या पुढं एक घर आहे, हे पॉईंटच्या पुढं एक घर आहे, म्हणजे अपॉन 10 झाले बघा सर. हे पॉईंटच्या पुढे एक घर आहे म्हणजे कसं होईल सांगा सर. इथं झालं 18 अपॉन 10, 18 डिवायडेड बाय 10. 5.4 म्हणजे कसं झालं सांगा सर, 54 डिवायडेड बाय 10. बघा सर समजतंय का. इट इज इक्वल टू एक्स अपॉन 7.2 म्हणजे 72 अपॉन 10. लक्षात आलं सर. पुन्हा एकदा बघा सर, इथं हे डिव्हिजन, इथं एक्स, हे 72 अपॉन 10. आता सर हे 10 ला 10 कॅन्सल, अपॉन 10 ला अपॉन 10 कॅन्सल, म्हणजे कसं झालं बघा सर, 18 अपॉन 54 आणि हे भागिलेचे गुणिले इकडं आणायचं, इंटू 72 अपॉन 10. हे डिनॉमिनेटरमध्ये वर न्यूमरेटरमध्ये आणायचं. इट इज इक्वल टू एक्स. बघा आता भाग कसा जाईल, डिवाइड करायचं बघा. 54 आणि 72, 9च्या टेबलमध्ये आहे बघा सर. 9 8 जा 72, 9 6 जा 54, बरोबर सर. 9 8 जा 72, 9 6 जा 54. याला म्हटलं डिवायडिंग, कळावं म्हणून सर. डिवायडिंग बाय 9 कळावं म्हणून सर आपण लिहिलंय. एक्झाममध्ये लिहिण्याची गरज नाही. आता कसं होईल बघा सर, आणखीन इथं आणखीन डिव्हिजन जाईल. 6 आणि 8 ला 2 जाईल. 2 3 जा 6, 2 4 जा 8. 3 नी जाईल सर, 3 नी, 3 1 जा 3, 3 6 जा 18. मग काय होईल बघा सर आन्सर इथे, 6 4 जा 24, 6 4 जा 24 डिवायडेड बाय 10 1 जा 10. इट इज इक्वल टू एक्स. मग डिनॉमिनेटरमध्ये एक 0 आहे, त्यामुळे इथं राईट साईडने 1 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा. देअरफॉर 2.4 इज इक्वल टू एक्स. 2.4 is equal to x. Therefore, answer is AE is equal to 2.4 units. This is the answer. मराठीमध्ये एकक. लक्षात आलं का बघा सर हे. तर अशा पद्धतीनं, आणि हे लिहित असताना ह्याला एक टिंब दोन टिंब therefore
अशी म्हणण्याची खूण द्यायची, लक्षात घ्या. देअरफॉर, राईट. एक्झाम्पल सोडवत असताना हे तुम्ही लक्षात घ्या की कॅल्क्युलेशन्स इम्पॉर्टंट आहेत. हे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला स्वतः करता आले पाहिजे, बघून लिहून उपयोगाचं नाही. मी शिकवत असताना तुम्ही नीट पहा. व्हाईल आय एम टीचिंग, यू listen carefully, you watch carefully, you should watch carefully, then pause the video and then you should write. पहिल्यांदा तुम्ही ऐका नीट, नंतर व्हिडिओ पॉज करा आणि मग नंतर शिस्तीत लिहा. हे सगळं स्वतः करा. नाउ द पेज 13 1.2 एक्झाम्पल नंबर 2. आपण त्यांनी काय म्हटले सांगा सर. NM इज पॅरलल टू RQ. हे आपल्याला लक्षात घ्या, प्रूव्ह करायचं आहे. मग हे दोन पॅरलल केव्हा होणार? जर ह्याचा रेशो म्हणजे PN अपॉन NR आणि लक्षात घ्या PM अपॉन MQ हे जर रेशो इक्वल आले तर लक्षात घ्या बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT ही लाईन ह्याला पॅरलल होईल. म्हणजे PN अपॉन NR हे तुम्हाला पहिल्यांदा घ्यावं लागेल सर. म्हणजे पहिल्यांदा काढत असताना आन्सर तुम्हाला काय काढायला लागेल? PN अपॉन NR काढावं लागेल सर. नंतर तुम्हाला काय काढायला लागेल? PM अपॉन MQ. मग तुम्हाला लक्षात घ्या PM अपॉन MQ काढावं लागेल. आणि हे जर इक्वल असेल तर लक्षात घ्या ही लाईन ह्याला पॅरलल होईल बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. मग आता बघूया, लेट अस ट्राय सर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ PN? PN कशी होणार सांगा सर. तर PR वजा NR, PR वजा NR डिवाइडेड बाय व्हॅल्यू ऑफ NR इज 8. व्हॉट इज द PR? PR काढायचं. PR किती आहे? 20 मायनस NR किती आहे? 8 डिवाइडेड बाय 8. 20 मायनस 8 म्हणजे 12 अपॉन 8. 4 ने डिव्हिजन पॉसिबल आहे. 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12. आन्सर इज 3/2. रिझल्ट नंबर 1. आता ह्याचं पण 3/2 आलं पाहिजे तर बरोबर. नाव PM इज इक्वल टू, व्हॉट इज PM? PM किती आहे बघा सर? 15. आणि व्हॉट इज MQ? MQ मीन्स PQ मायनस PM. PQ minus PM. Then what is PQ? PQ is 25 minus PM is 15. 25 minus 15 means 10. 15 upon 10. Then division is possible. 15 and 10 are in table of 5. 5 2s are 10. 5 3s are 15. Therefore answer is 3/2. Result number 2. This is 3/2, this is 3/2. Therefore, these 2's are equal. Therefore, PN upon NR, PN upon NR is equal to PM upon MQ. हे दोन सेम झाले कारण हे दोन सेम आहेत बाय 1 and 2. मग हे जर दोन सेम असेल, हा रेशो आणि हा रेशो सेम असेल तर these sides are in proportion. त्यामुळे बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT this line is parallel to this line. बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT इथं लिहिता येईल आपल्याला. बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, बरोबर सर, NM is parallel to RQ. NM is parallel to RQ. Hence proved. आवश्यक साध्य सिद्ध झाले. असं सर आपल्याला लिहायचं. मराठीमध्ये याला काय म्हणणार? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. या दोघांचा भागाकार इथे बघितला, या दोघांचा भागाकार इथं बघितला, हे सेम आलं आणि म्हणून ही लाईन थर्ड साइडला पॅरलल बाय कॉन्व्हर्स ऑफ